या बुलेटिनची सुरुवात करूयात मोठ्या बातमीनं। सोमवारचा कालचा दिवस हा मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला आणि मुंबईमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि ताशी 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या पेट्रोल पंपावरचं होर्डिंग कोसळलं। होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि लोक दबली गेली। या दुर्घटनेमध्ये तब्बल 14 जणांचा मृत्यू झाला। मुंबईतील होर्डिंगला 40 बाय 40 स्क्वेअर फुटांची परवानगी असतानाही घाटकोपरमधलं हे कोसळलेलं होर्डिंग 120 बाय 120 स्क्वेअर फुटांचं असल्याचं समोर आलंय आणि या होर्डिंगचं वजन तब्बल 250 टन होतं। त्याचा ढाचा सुद्धा कमकुवतच होता असं देखील समोर आलंय। त्यामुळे ताशी 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासमोर सुद्धा या होर्डिंगनं तग धरला नाही आणि पत्त्यांचा बंगला कोसळतो त्याप्रमाणे हे महाकाय होर्डिंग कोसळलं आणि अनेकांचे बळी घेतले। या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पालिकेला तात्काळ मुंबईतील सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश दिलेत। हे होर्डिंग अनधिकृत असून यापूर्वीच महानगरपालिकेनं या संदर्भात नोटीस देखील बजावली असल्याचं समोर आलंय। पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान अद्यापही या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू असून एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून कोसळलेलं होर्डिंग आणि ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी अजूनही काही जण अडकल्याची माहिती मिळतेय। अधिक या संदर्भातले अपडेट घेऊयात। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। सुस्मिता, आताच्या घडीचे तिथले काय अपडेट्स आहेत? सद्यस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर याच पेट्रोल पंपवरती हे होर्डिंग कोसळलेलं होतं। ते अपलिफ्ट करण्याचं काम काही सेकंदात काही मिनिटात इथे आपल्याला होताना दिसेल। काही कुटुंबीय आपल्या सोबत आहेत की ज्यांचे नातेवाईक या ठिकाणी होते आणि ते अजूनही वाट बघतायत त्यांच्या कुटुंबियांची। तुमचं कोण इथे आहे, कोणाची वाट तुम्ही बघताय? हमारा सर ड्राइवर है, डे का ड्राइवर है। वो दिन में चलाता, मैंने रात में चलाता हूँ। जब भी मैंने गाड़ी निकालने आया तो देखा यहाँ पे तूफान आया था, तो अपना क्या है कि गाड़ी यहाँ पे देखे तो काफ़ी दब चुकी थी और मैंने गाड़ी को फ़ोन किया तो मेरा ड्राइवर उठाया भी नहीं। 100 बार करीब फ़ोन किया था मैंने, तो मेरा ड्राइवर उठाया। उनका नाम क्या था? मतलब वो कहाँ के रहने वाले? उनका नाम है करण मौर्य, भदोही जिला के रहने वाले हैं। अच्छा। और आपने अस्पताल में जाके कुछ उनकी जानकारी लेने का प्रयास किया? हमने गया था राजाबाड़ी, पूरे सब अस्पताल में खोज डाला, उसको वो मिला नहीं। और जो अपघात था उसमें भी गया, वहाँ भी नहीं था। तो मैंने यहाँ पर फिर वापस आया। आप कितने समय से राह देख रहे हैं? आपण बघतो की खूप वेळापासून हे इथेच थांबून आहे। यहाँ से 6 बजे कल शाम से ही देख रहा हूँ, शाम को 6 बजे से देख रहा हूँ। इस तरीके की घटनाएं जब होती है तो क्या आपको लगता है कि मुंबई में जो लोग रोजी रोटी के लिए आते हैं उनका जीवन बहुत ही धोखा में है या फिर बहुत ही कठिन परिस्थिति में उनका जीवन है? बहुत कठिन परिस्थिति में रहते हैं ये लोग। सरकार से क्या अपेक्षाएं हैं? सरकार से क्या अपेक्षा है? हम लोगों की क्या सरकार सुनेगी? सरकार हमको कुछ लाभ देगी? कुछ नहीं देगी, हम लोगों को कुछ नहीं देगी सरकार। परिवारजनों से क्या आपने कुछ बातचीत? हाँ, फैमिली है हमारा, उसका फैमिली है मेरे ड्राइवर का, इसके अंदर जो है उसका फैमिली भी है यहाँ पर। वो भी परेशान है कल से। अच्छा, आप भी यहाँ पे हो? वो भी कल से परेशान है। वो भी यहाँ गरोड़िया नगर नाके पे आके उनका जो है पूछ रहे हैं कि कौन सी गाड़ी चला रहे हैं, कौन सी गाड़ी नहीं चला रहे हैं। हाँ, तो पूछ रहे हैं कहाँ गए कहाँ नहीं। मैं कल से जो भी मैं गाड़ी का मैं मालिक था। अच्छा। हाँ, मैं मालिक था। मैं कल से जो है मैं भी ट्राई कर रहा था उसका फोन, तो कल से मेरे को मिला नहीं। आज सुबह में आया तो गाड़ी पूरा यहाँ पे दबी हुई मिली। गाड़ी का, मेरे ड्राइवर का, मेरे चप्पल विप्पल सब, उसका मोबाइल भी उधर पड़ा था। मोबाइल मिला? हाँ, ये मोबाइल है। मैं फोन लगाया तो घंटी वहाँ पे बज रहे थे। गाड़ी तो पूरा टूट गई है, 0142 CG, तो गाड़ी तो पूरा टूट गई है। तो वो मोबाइल इसको मिला। मैं पूरा राजावाड़ी गया उधर, मैं बोला पूरा इंक्वायरी करो भाई, हो सकता है एडमिट हुआ रहेगा उधर। वहाँ भी एडमिट नहीं। 100 केंद्र में गया, वहाँ भी जो है एडमिट नहीं। वहाँ 4 जन थे। 4 जन में मैं बोला कि जो है करण मौर्य नाम के कोई पेशेंट है? बोलते हैं करण मौर्य नाम का कोई पेशेंट नहीं है इधर। तो इसके लिए वापस मैं इधर आया। अभी ये उठेगा तो यहाँ पे देखेंगे कि वो आदमी है कि नहीं है, क्या है, कैसा। कितना बड़ा दुख है ये? बहुत बड़ा दुख है, पूछेगा तो बहुत बड़ा दुख है। किसी की फैमिली है, वो परिवार लेके रह रहा है, और कमा के खिलाने वाला आदमी अगर कहीं चले जाएगा, आप देखेंगे तो उसको कौन खिलाएगा खिलाएगा? और बारिश हो रहा था, बीवी बच्चे हैं छोटे छोटे, बच्चे हैं छोटे छोटे, बीवी है, वो भी भाड़े का रूम है। अगर वो चले जाएगा तो बताओ उसको कौन, परिवार को कौन जिलाएगा खिलाएगा? कौन देखेगा?
आता आपण बघतोय की यांनी आपल्या कुटुंबियांचा शोध हा सुरू असल्याचं म्हटलं आहे. कालपासूनच वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये गेलो, परंतु अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की या ठिकाणी हा मलबा हटेल, हे गर्डार्स उचलले जातील आणि आम्हाला आमचा सहकारी हा भेटू शकेल, त्याला आम्ही पुन्हा एकदा पाहू शकू, त्याचा फोन आम्हाला मिळाला आहे, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे. आणि आता आपण बघतोय की हे क्रेन उचलण्याचं हायड्रोलिक क्रेन्स या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते. या क्रेन्सने मलबा जो आहे अर्थात गर्डार्स जे आहे ते अपलिफ्ट करण्यात आलेले आहे. या होर्डिंगचा एक लिम्का रेकॉर्ड सुद्धा झालेला पाहायला मिळाला होता. 120 बाय 120 ही याची मेजरमेंट होते आणि या एवढ्या मोठ्या होर्डिंग्सला जर लिम्का रेकॉर्ड मिळतो, त्याची नोंदणी होते, परंतु पालिकेकडे किंवा प्रशासनाकडे हा बेकायदेशीर होर्डिंग्स असल्याचे अपडेट्स आले नाही, माहिती मिळाली नाही आणि त्याच्यातनं हा एकूण एवढा मोठा गंभीर प्रकार घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वी पालिकेच्या वन विभागानं सुद्धा एक तक्रार केलेली होती. या ठिकाणी काही झाडं होती, सलग 4 होर्डिंग्स हे आहेत आणि 4 होर्डिंग्स लोकांना सुस्पष्ट दिसावे याकरता रस्त्यातील झाडांवरती विषप्रयोग करून त्यांना मारण्यात आल्याची तक्रार फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यामध्ये देण्यात आलेली होती. त्या वेळेला सुद्धा जर लक्षात आलं असतं की अशा पद्धतीचे अनधिकृत होर्डिंग्स हे आहेत तर कदाचित हा मोठा अनर्थ टळला असता, परंतु तशा पद्धतीची कार्यवाही ही करण्यात आलेली नाही, ज्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं आणि एवढी मोठी दुर्घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर आहे सुस्मिता, या माहितीसाठी धन्यवाद. आणि याच संदर्भातली आपल्याकडे एक अपडेट समोर येते, ती देखील पाहूयात. तर या दुर्घटनेनंतर बीएमसीनं घटनास्थळाजवळच्या इतर 3 होर्डिंग सुद्धा तात्काळ काढण्याचे आदेश दिलेत. या 3ही होर्डिंगसाठी बीएमसीकडून परवानगी घेण्यात आलेली नव्हती, असंही या आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं. आणि मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून जीआरपीला हे 3ही होर्डिंग्स तात्काळ हटवण्याचे आदेश दिले गेलेत. अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेली जागा ही रेल्वे पोलिसांची होती. जीआरपीच्या एसीपीनं या होर्डिंगसाठी परवानगी दिली होती आणि बीएमसीकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती, अशी बीएमसीनंच माहिती दिली. संपूर्ण होर्डिंग अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आणि कालच्या दुर्घटनेनंतर आता संबंधितांवरती गुन्हे दाखल झालेत. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी दिवाकर सिंग आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. दिवाकर, बरेचसे अपडेट यातनं समोर आलेत. बीएमसीची परवानगी नव्हती, मात्र रेल्वे पोलिसांच्या जागेवरती हे होर्डिंग्स होते जे अनधिकृत होते. काय सविस्तर याबद्दल? देखिए, जो जानकारी निकल के सामने आई है उसके मुताबिक जो है बीएमसी ने एक बाकायदा एक आदेश जारी किया है. इस जो घटना हुई कल की, उस घटना के बाद जो है आदेश जारी किया गया है. बीएमसी के डिजास्टर मैनेजमेंट ने एक बाकायदा आदेश जारी करते हुए जीआरपी को कहा है कि जो मौके पर जहां पर ये दुर्घटना हुई है वहां पर 3 और होर्डिंग्स जो लगी हुई हैं उसे तुरंत हटाया जाए. इसको हटाने की वजह यह है क्योंकि बीएमसी से उन तीनों के लिए भी कोई परमिशन नहीं ली गई है और इसलिए बाकायदा बीएमसी के डिजास्टर मैनेजमेंट की तरफ से ये आदेश जारी किया गया है. हालांकि कल की जो दुर्घटना सामने आई थी उसको लेकर जीआरपी के साथ साथ बीएमसी पर भी कई सारे सवाल खड़े हो रहे थे कि बिना परमिशन ये होर्डिंग कैसे लगी और अगर होर्डिंग लगी तो उस पर कार्रवाई क्यों नहीं की गई. ये तमाम सवाल बीएमसी पर भी उठ रहे थे और ऐसे में जब ये जानकारी आई कि चारों जो होर्डिंग्स है वो बिना परमिशन के लगाई गई थी, सिर्फ जीआरपी का एनओसी दिया गया था और उसके आधार पर होर्डिंग लगाई गई थी और बीएमसी ने उस पर कोई कार्रवाई नहीं की. और अब जबकि एक बड़ी दुर्घटना हो गई है, 14 लोगों की इसमें मौत हो गई है, तो ऐसे में बीएमसी की तरफ से एक आदेश तुरंत जारी किया गया है और साफ तौर पर जीआरपी को यह कहा गया है कि उस होर्डिंग को तुरंत हटाया जाए. और जो जानकारी निकल के सामने आ रही है कि जीआरपी ने उस आदेश को एक्सेप्ट भी कर लिया है, यानी कुछ देर बाद वो होर्डिंग्स वहां से हटाई भी जा सकती हैं. बिलकुल दिवाकर, धन्यवाद या माहितीसाठी. तर जीआरपीच्या एसीपीने या होर्डिंगसाठी परवानगी दिली होती, मात्र बीएमसीकडून काही परवानगी घेतलेली नव्हती असं मुंबई महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय. आणि हे संपूर्ण होर्डिंग हे अनधिकृत असल्याची माहिती आता समोर आली. त्यामुळे संबंधितांवरती गुन्हे दाखल झालेत या कालच्या दुर्घटनेनंतर. मात्र आतापर्यंत 14 जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय. अजूनही काही जण बेपत्ता आहेत, त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे. ज्यावेळेला हायड्रोलिक क्रेन वापरून हे सगळे गर्डर उचलले जातील या होर्डिंगचे, तेव्हा कळेल की नेमकी परिस्थिती खाली काय आहे, किती गाड्या आणखी दबल्या गेल्यात आणि काही आणखी लोक याखाली अडकली आहेत का. मुंबई महानगरपालिकेनं एक 24 पानांचा रिपोर्ट दिलेला आहे. यामध्ये कळलंय की आता जे होर्डिंग होतं ते अनधिकृत होतं आणि या होर्डिंगची नोंद लिम्का बुकमध्ये सुद्धा झालेली होती, कारण इतकं महाकाय आणि 120 बाय 120 स्क्वेअर फुटांचं हे होर्डिंग होतं.
इतके मोठे होर्डिंग मुंबईमध्ये नाहीतच आणि परवानगी सुद्धा नाहीये. मात्र तरी देखील मुंबई महानगरपालिकेची परवानगी न घेताच हे होर्डिंग उभारण्यात आलेलं होतं. तर घाटकोपरचं ते होर्डिंग हे 2022 सालचं असल्याची माहिती मिळते. तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांच्या कार्यकाळात त्या होर्डिंगला परवानगी दिली गेली होती आणि न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी तशी माहिती दिली आहे. होर्डिंगची साईज ही महानगरपालिकेच्या निकषांपेक्षा तिप्पट असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. तत्कालीन रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी नेमक्या कोणत्या निकषांवरती या अवाढव्य अशा होर्डिंगला परवानगी दिली हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. मुळात रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना अशा महाकाय होर्डिंगला पालिकेच्या परस्पर परवानगी देता येते का हा देखील प्रश्न आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत जोडले गेले. चंद्रकांत, कालची ही होर्डिंग दुर्घटना घडल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत जे आपण आता नमूद केले, काय त्याबद्दल? श्वेता, जेव्हा केव्हा अशा दुर्घटना होतात तेव्हाच मग सगळी प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागे होते. मग दोषी कोणी परवानगी दिली, कोणाच्या काळात, याचा सगळा तपास सुरू होतो. तोपर्यंत कोणी बघत नाही दुर्दैवाने. आणि ह्या तपासात असं समोर आले की 2022 साली या महाकाय 120/120 या महाकाय साईटच्या होर्डिंगला परस्पर परवानगी दिली. खरं तर होर्डिंगला परवानगी देण्याचं काम हे महापालिकेचं असतं. आकाशचिन्ह स्वतंत्र विभाग असतो. रेल्वे पोलीस जरी जागा असली तरी त्यांना असे परस्पर होर्डिंग उभारता येत नाही महापालिकेच्या परवानगीशिवाय. पण यांनी तरी कुठला तरी कोर्टाचा आदेश दाखवून ते तात्पुरतं थातुरमातुर परस्पर परवानगी दिली. 100/120 हे होर्डिंग खरं तर पालिकेची परमिशन फक्त 40/40 ला असते आणि त्याच्यात तिप्पट हे होर्डिंग उभारलं गेलं. आणि ते उभारलं त्याला खाली स्ट्रक्चर तेवढं मग बेस पाहिजे, त्याला सपोर्ट पाहिजे तरच ते उभारता येतं, नाही तर नाही. त्याला सपोर्ट नाही, नुसतं सरळ उभं केलं. मग वाऱ्याने ऑब्व्हियसली वारं आले होते, वारं त्यांनी झेपलं, त्याला सोसला नाही आणि ते महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर पडलं आणि आपण बघतो 14 जणांचा हातला जीव गेलाय. 60 जण त्यात जखमी झालेत गंभीर. आणखी मृत्यूचा आकडा वाढू शकतो. याला जबाबदार कोणता भ्रष्ट अधिकारी आहे, पोलीस अधिकारी, ज्यांनी हे परवानगी दिली परस्पर, ज्याच्या अधिकारात येत नव्हतं, त्याच्यावर कारवाई झाली. पण अशी मागणी आता. बरोबर चंद्रकांत, धन्यवाद या माहितीसाठी. तर घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेदरम्यान राजकीय कलगीतुरा रंगलाय. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील हे घटनास्थळी दाखल झाले होते आणि तितक्यात महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा हे देखील आमदार पराग शहा यांच्यासोबत तिथे पोहोचले. परंतु संजय दिना पाटील यांनी पराग शहा आणि मिहिर कोटेचा यांना घटनास्थळावरती जाण्यापासून रोखलं आणि घटनास्थळावर शो शायनिंग करण्यासाठी जाऊ नका असं संजय पाटील यांनी म्हटलं. तर पराग शहा आणि संजय पाटील यांच्यामध्ये काही काळ शाब्दिक चकमक उडाली. काम कर रहा है, हमको नहीं जाने दें,